नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. आज थोडा आवाज आपला कमी येईल, थोडं ॲडजस्ट करा. सर्दी झाल्यामुळे थोडी तब्येत ठीक नाही, त्यामुळे आवाज थोडा कमी येईल. पण आपण हा पूर्ण लेक्चरचे आज आपलं होतं टार्गेट ते आता कंप्लीट करू. जसं की मी तुम्हाला काल काय शिकवलं होतं की नेस्टेड लूप काय असतो, एक स्टार पॅटर्न प्रिंट करायला लावला होता. पण आता मी थोडंसं स्टार पॅटर्नच्या बेसिस म्हणजे आज आपल्याला स्क्वेअर पॅटर्न शिकायचे. त्या स्क्वेअर पॅटर्नच्या बेसिसवर काही क्वेश्चन्स आहे, त्या क्वेश्चन्सला आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. पण त्याआधी मी तुम्हाला काही स्टेप्स सांगतो. त्या स्टेप लक्षात ठेवा की म्हणजे की आता कोणताही पण पॅटर्न प्रिंट करायचा. जसं की आता मला काय करायचं, हा कोणता पॅटर्न प्रिंट करायचा आहे. इथे इपिक पेन मी चालू करतो. इपिक पेन इथं स्टार्ट करून घेतो. जसं की मला काय करायचं, हा पॅटर्न प्रिंट करायचा आहे. कोणता की मला स्क्वेअरमध्ये काय करायचं, स्क्वेअर शेपमध्ये स्टार पॅटर्न प्रिंट करायचं. तर आपण डिरेक्टली काय करू शकतो, स्क्वेअर शेपमध्ये स्टार पॅटर्न प्रिंट करायचं म्हणजे डिरेक्टली काय करू शकतो की सगळ्यात पहिले काय करा तुम्ही, सगळ्यात पहिले काय करा की जो दिसतोय ना तुम्हाला, जो पण शेप दिसतोय ना, त्या शेपला काय करा तुम्ही एका टेबलमध्ये टाका. काय करा, एका टेबलमध्ये टाका. एक ट्रिक सांगतो ज्याने तुमचे काय नंबर ऑफ लॉजिक्स आहे ना खूप जास्त बिल्ड होतील. म्हणजे की पुढं असे राहतील की जे काही ठिकाणी स्टार, काही ठिकाणी स्पेस, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त या मेथडचं सगळ्यात जास्त यूज होईल. तर आपण काय करू, एक एक मेथड पहिल्यांदा समजून घेऊ. आज पहिल्यांदा स्क्वेअर पॅटर्नच संपवायचे आपल्याला. नंतर पुढचे जे पॅटर्न आहे, ट्रायंगल पॅटर्न, सिम्पल पिरॅमिड पॅटर्न, डायमंड पॅटर्न, हे आपण पुढं घेणार आहे. पहिलं हा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आपल्याला असा शेप प्रिंट करायचा आहे, असा शेप प्रिंट करायचा आहे. त्याच्यासाठी मी काय केलं, याला पहिल्यांदा टेबलमध्ये टाकून घेतलं. टेबलमध्ये टाकल्यानंतर मला काय समजलं की याच्यात नंबर ऑफ रोज किती आहे. नंबर ऑफ रोज मी बघितलं 1 2 3 4 5. तर रो किती आल्या माझ्या, रो किती आल्या इथं, रो आल्या 5. नंतर कॉलम किती आले, कॉलम आले 5. मग मला इथं एक काय समजून गेलं, रो आणि कॉलम म्हणजे की आता बाहेरचा लूप आहे तो कशाला डिनोट करतो आपला रोवाला. म्हणजे मला कुठून चालायचं, 1पासून तर काय करावं लागेल, 5पर्यंत चालावं लागेल. नंतर मधल्या लूपसाठी एका रोमध्ये किती स्टार प्रिंट करायचे तो कोण डिनोट करणार आहे, आपला जेवाला. मी सांगतो तुम्हाला पुढं. तर जे कुठून स्टार्ट करायचं, 1पासून तर 5. का, कारण की कॉलम पण 5 आहे आणि रो पण काय आपले 5 आहे. नंतर आपल्याला हे बघायचं की आय इज इक्वल टू 1ला जे इज इक्वल टू कुठं स्टार आहे. जसं की आय इज इक्वल टू 1ला कुठं स्टार आहे, इथं पण स्टार आहे, इथं पण स्टार आहे. आय इज इक्वल टू 1ला कुठं 1 2 3 4 5, पाचही ठिकाणी काय स्टार आहे. मग पाचही ठिकाणी स्टार प्रिंट झाले पाहिजे. नंतर काय, आय इज इक्वल टू 2ला पाचही ठिकाणी स्टार प्रिंट आहे. आय इज इक्वल टू 3ला पाचही ठिकाणी स्टार प्रिंट आहे. आय इज इक्वल टू 4ला पाचही ठिकाणी स्टार प्रिंट आहे. आणि आय इज इक्वल टू 5ला पाचही ठिकाणी स्टार प्रिंट आहे. तर आपल्याला काय बघायचं आहे, आय आणि जेमध्ये रिलेशन फाइंड करायचं आहे. आय आणि जेचे रिलेशन फाइंड करून आपल्याला काय करायचं आहे, पॅटर्नला अंडरस्टँड करायचं आहे. आणि नंतर नेस्टेड लूपमध्ये टाकून काय करायचं, आपल्याला व्हेरीफाय करायचं. काय करायचे, नेस्टेड लूपमध्ये टाकून ती कंडिशन काय करायची, मला फक्त व्हेरीफाय करायची. तर ही झाली आपली काय की स्टार पॅटर्न आपल्याला प्रिंट कसे करायचे. हे मी तुमचं एक बेसिक इंट्रोडक्शन दिलं. पण आपल्याला बेसिक इंट्रोडक्शनला थांबायचं का नाही, आपल्या हा PDF तुम्हाला देईल मी. तसं या PDF सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे मी. आधीच्या चॅनलवर जेव्हा शिकत होतो तेव्हाच मी बनवलेलं होतं. पण आता मी तेच क्वेश्चन अजून जास्त क्वेश्चन घेण्याचा ट्राय करणार आहे. काही त्या चॅनलला पण आहे आणि काही या चॅनलला पण आहे. आपण काय करू, एक एक गोष्ट पहिल्यांदा समजून घेऊ की आपल्याला करायचं काय. कोणताही पण पॅटर्न दिसला ना, सगळ्यात पहिले काय करायचं, तुम्हाला टेबलमध्ये टाकायचं. टेबलमध्ये टाकल्यानंतर दुसरी स्टेपमध्ये काय बघायचं की ह्या रोला कोणत्या कॉलमच्या ठिकाणी मला स्टार प्रिंट करायचं आहे, कुठं मला स्पेस प्रिंट करायचं, हे आपल्याला बघायचं. आणि मग त्या आय आणि जेमध्ये काय करायचं, रिलेशन फाइंड करायचं. आणि ते रिलेशन फक्त काय इफवाल्या कंडिशनमध्ये टाकायचं की जिथे स्टार प्रिंट होतील. स्टार प्रिंट होण्यासाठी कोणती कंडिशन आहे ती आपल्याला इफमध्ये टाकायची. अदरवाईज एल्समध्ये काय टाकायचं, आपल्याला स्पेस प्रिंट करायचे. तुम्ही माझ्या सर हे कसं होणार आहे, म्हणजे की चालणार कसं आहे. जसं की आता मी शिकवतो तुम्हाला लूपमध्ये. मी काय करायचं आहे, आता मला सांगा, सगळ्यात पहिलं मला प्रिंट काय करायचं होतं, मला प्रिंट करायचं होतं की एक काय की मला एक असं स्टार प्रिंट करायचं आहे. स्टार कसे, इथं बघा स्टार कसे प्रिंट करायचे की पहिल्या याच्यात एक स्टार, दुसऱ्या याच्यात एक स्टार, तिसऱ्या याच्यात एक स्टार, चौथ्या याच्यात एक स्टार, पाचव्या याच्यात एक स्टार. नंतर काय इथं, नंतर इथं, नंतर इथं, नंतर इथं, नंतर इथं, नंतर काय इथं, इथं, नंतर 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 काय 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. ती काय झाले, या अशा फॉर्ममध्ये काय करायचं, मला स्टार पॅटर्न प्रिंट करायचं आहे. हा सगळ्यात पहिलं काय आपला स्क्वेअर पॅटर्न आहे. असा स्क्वेअर पॅटर्न मला काय करायचं, प्रिंट करायचं आहे. असा स्क्वेअर पॅटर्न प्रिंट करायचं. तर मग सगळ्यात पहिली स्टेप काय सांगितली, स्टेप 01, की तुम्ही काय करा, जे पण दिसते ना त्याला टेबलमध्ये टाका. आता टेबलमध्ये टाकलं मी की हा पॅटर्न, याला काय केलं, टेबलमध्ये टाकलं मी. टेबलमध्ये टाकल्यानंतर काय 1 2 3 4 आणि 5.
तर मला काय समजलं की 5 टोटल किती आहे कॉलम आहे, 5 कॉलम आहे. हे स्टेप 2 मध्ये कळालं मला. काय कळालं स्टेप 2 मध्ये हे कळालं की मला किती आहे कॉलम किती टोटल 5 आहे. रोज किती आहे 1 2 3 4 आणि 5. रोज पण किती आपले 5 आहे. नंबर ऑफ कॉलम किती आहे आपले 5 आहे. रोज पण किती आहे 5 आहे. तर मला काय करायचं आहे स्टेप 3 मध्ये असं रिलेशन फाइंड करायचं आहे की ज्याने काय होईल आपला पॅटर्न हा सेम टू सेम असा दिसत. आता मला सांगा 2 डायरेक्शनमध्ये जायचं, दोन डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचं आहे. म्हणजे एक काम काय आहे की एक लूप असं चालला पाहिजे की जो काय करेल या रोला चेंज करायचं काम करेल. काय करा रोला चेंज करायचं काम करेल. तर रोला चेंज करण्यासाठी काय आपला आउटर लूप असतो. त्या आउटर लूप म्हणजे काय फॉर इंट आय इज इक्वल टू 1 पासून लूपला स्टार्ट करा, आय लेस दॅन इक्वल टू 5 आणि आयला काय करा एक एकने प्लस करा. तुम्ही माझ्या जर असं का लिहिलं कारण रो बघा ना तुम्ही किती 1 2 3 4 नंतर 5 हा इथं 4 किती रो आहे आपल्या 1 2 3 4 5 ही 5 रो आहे. आणि कॉलम किती बघा कॉलम 1 2 3 4 आणि 5 हे काय झाले कॉलम झाले. म्हणून मी रो नंबर कुठून स्टार्ट केलं आय इज इक्वल टू 1 पासून नेलं आणि आय लेस दॅन इक्वल टू काय केलं 5 पर्यंत मी लिहिलं आणि आयला काय केलं एक एकनी इन्क्रीमेंट केलं. आता हे झालं की रोला कसं चेंज करायचं. आता मला कॉलम वाईज चेंज करायचं. ते कॉलम वाईज कसं आहे की जेव्हा तुमचा रो नंबर इज इक्वल टू 1 आहे त्याच्यानंतर मला त्या रोमध्ये काय पाहिजे की 5 काय झाले पाहिजे स्टार प्रिंट झाले पाहिजे. त्या स्टारला प्रिंट करण्यासाठी मला एकच काम परत करायचं म्हणजे तिथं काय लागेल परत आपल्याला दुसरा लूप लागेल. तो लूप कोणता आहे फॉर हिंट जे इज इक्वल टू 1 पासून लूपला स्टार्ट होईल जे लेस दॅन इक्वल टू 5 आणि जेला काय करेल मी एक एकनी इन्क्रीमेंट करेल. काय करेल मी जेला एक एकनी इन्क्रीमेंट करेल. काय करेल जेला एक एकनी इन्क्रीमेंट करेल. आणि इथं काय करेल मग इथं काय करेल मी प्रिंट टेप काय करेल मी प्रिंट टेप इथं प्रिंट करेल कशाला स्टारला मी इथं प्रिंट करेल. काय करेल स्टारला मी इथं प्रिंट करेल. स्टारला प्रिंट केल्यामुळे काय झालं सांगा बरं स्टारला मी इथं प्रिंट केलं डायरेक्टली कारण मला इथं काही स्पेसेस सोडायचे का नाही. मग एल्सवाला ब्लॉक टाकून काय उपयोग आहे का नाही इफ कंडिशन द्यायची कारण की काय जेवढ्या वेळेस तुमचा लूप चालतो तेवढ्या वेळेस तुम्हाला काय करायचं स्टार प्रिंट करायचं. मग मी काय केलं की जसं आय इज इक्वल टू 1 आहे काय 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का मग खाली मग इथं होईल जे 1 आहे जे लेस दॅन 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे तर तुम्ही काय करा 1,1 काय करा एक स्टार प्रिंट करा. 1,1 काय झाला एक स्टार प्रिंट झाला. एक स्टार प्रिंट झाल्यानंतर तुम्ही जेला काय करा एकने इन्क्रीमेंट करा. जे इन्क्रीमेंट होऊन काय झालं आपला जे इन्क्रीमेंट होऊन काय झाला 2 झाला. मग इथं परत चेक होईल काय 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का 2 लेस दॅन इक्वल टू 5 हा आहे तर तुम्ही काय करा 1 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम काय करा एक स्टार प्रिंट करा. सेम काय करेल ही जे कुठपर्यंत चालेल जे कम्प्लिटली 1 पासून तर 5 पर्यंत चालेल. कसं इथं बघा परत काय होईल स्टार प्रिंट होईल पहिल्या रोमध्ये स्टार प्रिंट होईल परत स्टार प्रिंट होईल. त्याच्यानंतर काय पाहिजे मला न्यू लाईन तर प्रिंट टेप काय करावं लागेल मला प्रिंट टेप काय राहिलं स्लॅश एन लिहावं लागेल. प्रिंट टेप स्लॅश एन काय होईल न्यू लाईन आपली क्रिएट होईल. म्हणजे काय करायचं याच्यामध्ये इन जनरल काय करायचं आहे मी तुम्हाला या स्टेप्समध्ये सांगतो. इथं बघा तुम्ही इथं काय करायचं आपल्याला इथं काय करायचं इथं बघा की सगळ्यात पहिलं मी काय केलं जे तुम्हाला दिसतंय जे तुम्हाला या पॅटर्नमध्ये दिसतंय त्याला काय केलं मी टेबलमध्ये टाकलं आणि टेबलमध्ये टाकल्यानंतर मला काय समजलं आय इज इक्वल टू 1 जे इज इक्वल टू 1ला हा जे इज इक्वल टू 5 इथं नको आहे आपण थोडंसं याला क्लोज करतो. इथं हा इथं नाही इथं येतो जे इज इक्वल टू काय जे इज इक्वल टू 5 इथं राहील. काय दिसलं मला की इथे एक स्टार आहे स्टार्टिंगला काय आय इज इक्वल टू 1ला जे इज इक्वल टू 1 वर पण स्टार आहे जे इज इक्वल टू 2 वर पण स्टार आहे जे इज इक्वल टू 3 वर पण स्टार आहे जे इज इक्वल टू 4 वर पण स्टार आहे जे इज इक्वल टू 5 वर पण स्टार आहे. जेव्हा आय इज इक्वल टू 2 येतं माझा 1 2 3 4 5 सगळ्यांना स्टार आहे. आय इज इक्वल टू 3 येतं 1 2 3 4 5 वर स्टार आहे 1 2 3 4 5 सगळ्या काय त्या रोनुसार सगळ्या कॉलमवर काय स्टार आहे आपले 5ला पण काय 1 2 3 4 5 सगळ्यांच्या काय स्टार आपले प्रिंट आहे. आता मी हे बघितल्यानंतर इथे लिहायचं मग स्टेप 2 मध्ये आपल्याला तेच अनालिसिस करायचं राहतं की 1ला कुठं स्टार आहे 1 2 3 4 5 पाचही ठिकाणी स्टार आहे. 2ला कुठं स्टार आहे 1 2 3 4 5 पाचही ठिकाणी स्टार आहे. 3ला कुठं स्टार आहे 1 2 3 4 5 पाचही ठिकाणी स्टार आहे. 4ला 1 2 3 4 5 आणि 5ला 1 2 3 4 5. मग मला काय समजलं की सगळ्या ठिकाणी स्टार प्रिंट करायची म्हणजे काय ही लूप मला चालायचं आहे डायरेक्ट चालायचं आहे लूप चालवायचं इथं काय मला इफ एल्स कंडिशन देण्याची गरज आहे का इफ कशासाठी वापरतो तिथं की स्टार लिहिण्याची काय कंडिशन एल कशासाठी वापरतो स्पेस लिहिण्यासाठी कंडिशन. पण आता मला इथं काय करायचं इफ आणि एलची गरज आहे का नाही. मग मी डायरेक्टली काय करेल डायरेक्टली आपल्या कोडमध्ये काय करेल
की डायरेक्टली मी कोडमध्ये काय करेल, कोडमध्ये बघशाल तुम्ही जर ही जे लेस दॅन इक्वल टू 5 पर्यंत लूप चालणार आहे आपलं. मग मी डायरेक्टली काय करेल, त्या लूपमध्ये आय इज इक्वल टू 1 पासून आय लेस दॅन इक्वल टू 5, जे इज इक्वल टू 1 पासून जे लेस दॅन इक्वल टू 5 आणि त्या जेच्या लूपमध्ये काय करेल प्रिंट एफ स्टार प्रिंट करून देईल. किंवा मी इफमध्ये काय लिहू शकतो, इफमध्ये जे लेस दॅन इक्वल टू 5 आणि अदरवाईज एल्स काय करा स्पेस प्रिंट करा. पण ऑलरेडी जे जर 5 मग सगळ्या ठिकाणी काय राहणार आहे आपले स्टार प्रिंट राहणार आहे आणि रो पण काय चालणार आहे 5च्या 5 स्टार राहणार. हे आपल्याला इफमध्ये लिहिण्याची गरज आहे का नाही. मग तुम्ही सर म्हणशाल तुम्ही इफ एल्स का वापरताय तर तुम्हाला पूर्ण कोड जेव्हापर्यंत मी करून नाही दाखवत तोपर्यंत काहीच समजणार नाही. इथं काय करतो मी कोड ब्लॉक्सला ओपन करतो. ओपन केल्यानंतर आधी स्टेप 1मध्ये आपलं जे की आपल्याला पॅटर्न काय प्रिंट करायचं आहे, स्क्वेअर पॅटर्न प्रिंट करायचं आहे. स्क्वेअर पॅटर्न प्रिंट करायचं तर आपल्याला सगळ्यात पहिले काय बघावं लागतं, त्या टेबलला तुम्ही काय करा, त्या जो पॅटर्न दिसतो त्याला काय करा टेबलमध्ये टाका. तिथं काय करा मी कंट्रोल एस इथं काय करा मी स्क्वेअर 1.c नावाने फाईल सेव्ह करतो. इथं काय करायचं वाईड मेन त्याच्यानंतर काय करायचं वाईड मेन नंतर हा मेन फंक्शन आहे. तुम्ही ना वरती हेडर फाईल पण इन्क्लूड करू शकता. नव्या कंपायलर जे 25 जे व्हर्जन आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला वरती काय करावं लागतं हेडर फाईल इन्क्लूड करावं लागते #include stdio.h. आता मला काय करायचं आहे वाईड मेन नंतर मला काय करायचं आहे की आता सगळ्यात पहिलं मला हे समजलं की मला काय करायचं कोणता पॅटर्न प्रिंट करायचा, मला हा पॅटर्न प्रिंट करायचा कोणता, हा ज्याच्यामध्ये काय की 5 रो आणि 5 कॉलम आहे. इकडून समजलं मला स्टेप 1मधून की टेबलमध्ये टाकल्यानंतर मग तुम्ही काय करा 5 रो आणि 5 कॉलममध्ये आपल्याला जावं लागेल. त्याचे काय एकच काम परत करायचं तर आपण काय करू लूप लावून देऊ. लूप कसा लावायचा नेस्टेड फॉर लूप. तर इथं काय करेल फॉर इंट आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट होईल, आय लेस दॅन इक्वल टू आता किती रो आहे आपले 5 रो आहे 5 पर्यंतचा. नंतर आयला काय करा तुम्ही एकने इन्क्रीमेंट करा. त्याच्यानंतर काय करायचं फॉर इंट जे इज इक्वल टू 1 पासून लूप करा. कॉलम किती आपले कॉलम पण 5 आहे. जे इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट करा, जे लेस दॅन इक्वल टू काय करा 5 करा आणि जेला काय करा तुम्ही एकने इन्क्रीमेंट करा. काय करा जेला तुम्ही एकने इन्क्रीमेंट करा. आता मला हे समजलं की किती नंबर ऑफ रोज आहे आणि किती नंबर ऑफ कॉलम्स आहे हे मी काय केलं इथं टाकून दिलं. त्याच्यानंतर मला काय समजलं की आपलं काय की कुठं स्पेस दिसतंय का आपल्याला नाही. म्हणजे जेवढ्या पोझिशनमध्ये ट्रॅव्हल्स करायचे त्या प्रत्येक ठिकाणी काय झाला पाहिजे आपला स्टार प्रिंट झाला पाहिजे. इथं काय करेल मी प्रिंट टेप डायरेक्ट काय करेल स्टारला प्रिंट करेल स्टारला इथे टाकेल. आणि 5 झाल्यानंतर काय एका रोमध्ये 5 कॉलमनुसार 5 स्टार प्रिंट झाल्यानंतर मला काय पाहिजे न्यू लाईन पाहिजे. ती न्यू लाईन काय करतो मी प्रिंट टेप इथे काय करेल मी /n. तसं हे मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं पण परत एकदा सांगून देतो. F9 झाल्यानंतर इथं काय राहिलं आपलं सेमीकॉलन झालं. नंतर F9 केलं मी बिल्ड अँड रन झाल्यानंतर बघा मला जो पॅटर्न पाहिजे होता तोच इथे मिळाला. पण सर तुम्ही माझ्या ड्राय रन करून दाखवा एकदा, आम्हाला असं प्रोग्राम तुम्ही केला आहे पण मला समजून नाही राहिलं गो असं म्हणशाल तुम्ही. तर काय करायचं ड्राय रन करायचं. तर ड्राय रन करताना मी काय करतो सगळ्यात पहिले इथं बघा की मी काय केलं की मला हे समजलं की मला काय करायचं 2 डायरेक्शनमध्ये जायचं. एक म्हणजे कोणती आहे रोवाली आणि एक म्हणजे कोणती आपली कॉलमवाली. इकडे काय झाली आपली रो झाले आणि इकडे काय झाले कॉलम. या अशा 2 डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचं. 2 डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचं तर आपल्याला काय करावं लागेल नेस्टेड फॉर लूपमध्ये लूप यूज करावं लागेल. लूपमध्ये लूप यूज करायचं म्हणजे काय करायचं की मला एक काम करायचं की सगळ्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला अशी एका लाईनमध्ये 5 स्टार पाहिजे आणि हे स्टार किती 5-5 वेळेस स्टार आले पाहिजे. काय आले पाहिजे 5-5 वेळेस स्टार आले पाहिजे. तर मी काय बघितलं की मला इथं काही स्पेसेस प्रिंट करायचे का नाही, सगळ्या ठिकाणी काय करायचं स्टार प्रिंट करायचं. जर मी 2 नेस्टेड फॉर लूपमध्ये जर प्रिंट एफ स्टार केलं तर मला सगळ्या ठिकाणी काय मिळणार आहे स्टार मिळणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला हे मेन्शन करावं लागेल की आउटर लूप कशासाठी रो चेंज करण्यासाठी रो नंबर देण्यासाठी. तर काय रो नंबर 1 2 3 4 5 पर्यंत काय करायचं मला एक 5 रो असतील आपल्या आणि 5 किती कॉलम असतील 5 रो आणि 5 कारण की हा पॅटर्न कोणता स्क्वेअर आहे तर इकडे 5 रो असतील आणि काही 5 कॉलम असतील. पण सगळ्यात पहिले मी बघितलं की मला जेव्हा आय इज इक्वल टू 1 येतं जे इज इक्वल टू 1 पण स्टार प्रिंट करायचं, जे इज इक्वल टू 2 ला पण स्टार प्रिंट करायचं, जे इज इक्वल टू 3 ला पण करायचं, जे इज इक्वल टू 4 ला पण करायचं आणि जे इज इक्वल टू 5 ला पण आपल्याला स्टार प्रिंट करायचं. तर मी काय केलं जेव्हा आय इज इक्वल टू 1 आहे तर जे इज इक्वल टू 1 पासून तर 5 पर्यंत काय पाहिजे स्टार प्रिंट करायचे. तर हे काम कोण करणार आहे हा इनरवाला लूप करणार आहे. आणि जेव्हा त्याचे 5 म्हणजे जेव्हा तो एक लूप ब्रेक होईल तर प्रिंट एफ /n करून आयला काय करेल तो इन्क्रीमेंट करेल. आयला इन्क्रीमेंट करून काय करेल 2. मग 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे. तर तुम्ही काय करा मधला लूप चालवल्यानंतर काय करेल हा जे इज इक्वल टू 1 पासून तर 5 पर्यंत काय करेल परत दुसऱ्या रो मध्ये स्टार प्रिंट करेल. असंच परत आय इन्क्रीमेंट होईल 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का मग परत काय होईल तिसऱ्या रो मध्ये 5 स्टार प्रिंट होतील. असंच इन्क्रीमेंट होऊन काय होईल आय आपला 4 होईल. 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का
आय तर तुम्ही काय करा जेवाला इनर लूप काय करेल परत त्या 4th रो मध्ये 5 स्टार प्रिंट करेल का कारण की 1 पासून तर 5 पर्यंत जातोय ना आपला सेम काम कशामध्ये होईल परत आय इन्क्रीमेंट होऊन काय झाला 5 झाला 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हा इक्वल आहे तर तुम्ही काय करा ह्या लूपला चालवा हा लूप काय करेल इनर वाला लूप परत त्या लाईनमध्ये 5 स्टार प्रिंट करेल आणि हा 5 स्टार प्रिंट करत असताना मध्ये जेव्हा आपण दुसऱ्या लाईनमध्ये जातो त्या न्यू लाईनसाठी काय प्रिंटफ स्लॅश एन आपण वापरली समजलं काय आणि एक दुसरा तरीका असा असतो की आपल्याला आता म्हणजे मी पुढे जेव्हा वापरेल तेव्हा काय माहिती का जी कंडिशन आपल्याला भेटलेली ना जे लेस दॅन इक्वल टू 5 की इथं तुम्हाला स्टार प्रिंट करायचे तुम्ही काय करा इफच्या ब्लॉकमध्ये द्या जे लेस दॅन इक्वल टू 5 अदरवाईज काय द्या एल्समध्ये द्या एल्समध्ये काय द्या प्रिंटेफ स्पेस देऊ शकता तुम्ही काय करू शकता प्रिंटेफ स्पेस देऊ शकता हे तुम्हाला मी पुढे शिकवल जेव्हा आपल्याला स्पेस आणि स्टारचे प्रिंट करायचे तेव्हा कराल आता एक नीड आहे का नाही तसे नोट्समध्ये मी टाकलेले त्याच्यामुळे तो पण पार्ट तुमचा कव्हर होऊनच जाईल इथं बघा याच्यात काही डाऊट आहे का नाही आपल्याला काय करायचं फक्त मी बघितलं की माझे 5 रो आहे 5 कॉलम आहे त्या प्रत्येक ठिकाणी मला स्टार प्रिंट करायचं तर मी काय केलं की जेव्हा आय इज इक्वल टू 1 आहे तेव्हा मला एक इनर लूप लागेल जो काय करेल प्रत्येक ठिकाणी स्टार प्रिंट करायचं काम करेल कोण करतो तो जेवाला लूप करतो आणि कसा करतो हे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितल्या एक्सप्लेन करून झालेले तर हा झाला आपला कोणता पहिला पॅटर्न तसंच मला आता काय करायचं माहिती का असा पॅटर्न प्रिंट करायचा आहे थोडे हे पॅटर्न आहे ना ड्रॉ करायला खूप वेळ जातो त्याच्यापेक्षा काय करू आपण याच्यामध्ये काय करू सगळ्या ठिकाणी काय करतो मी काही क्वेश्चन आहे ते आणलेले आपण डायरेक्टली तसंच यूज करू जसं की मला काय करायचं प्रत्येक ठिकाणी काय करायचं 10 प्रिंट करायचं आहे स्टारच्या जागी काय करावं लागेल फक्त मला इथे रिप्लेस काय करावं लागेल स्टारच्या जागी 10 टाकलं तर होऊन जाईल ना पॅटर्न तर फिक्स आहे याच्यात पण काय सेम आहे की आय इज इक्वल टू 1 पासून 5 पर्यंत जायचं म्हणजे 5 रो आहे 5 कॉलम आणि प्रत्येक ठिकाणी काय प्रिंट करायचं मला 10 प्रिंट करायचं म्हणजे इथं काय चेंज करावं लागेल मला इथं चेंज करावं लागेल फक्त काय स्टारच्या जागी काय करायचं मला 10 इथं करायचं काय करायचं स्टारच्या जागी 10 करायचं बाकी सगळा कोड काय राहणार आहे आपला सेम राहणार आहे मी इथं काय करतो F9 करतो तर मला बघा प्रत्येक ठिकाणी काय मिळालं 10 मिळाले हा लूप चालतो कसा आहे मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय ज्यांनी मागचं लेक्चर बघितलं असेल त्यांना समजेल म्हणजे चालतो कसा तरी मी एकदा सांगून देतो जसं की इथं होईल की आय इज इक्वल टू 1 म्हणजे फर्स्ट रो काय 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे तर तुम्ही काय करा खालच्या लूपमध्ये जा 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे तर तुम्ही काय करा 10ला प्रिंट करा 10ला प्रिंट केलं नंतर काय प्रिंटेफ स्लॅश एन चालणार आहे का नाही का कारण की इथं 10 प्रिंट झाल्यानंतर जे काय होईल आपला एकने इन्क्रीमेंट होईल जे इन्क्रीमेंट होऊन काय होईल 2 मग इथं चेक होईल 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे तर तुम्ही काय करा 1th रोमध्ये फर्स्ट रोमध्ये काय करा 10ला प्रिंट करा असंच काय होईल फर्स्ट रोमध्ये जे अजून वाढेल 3 तिथे एक प्रिंट करा जे इन्क्रीमेंट होऊन अजून 4 होईल अजून एक इन्क्रीमेंट करा अजून एक इन्क्रीमेंट करा एका रोमध्ये झाले जेव्हा जे लेस दॅन 5 जे जेव्हा आपलं 6 होऊन जाईल तर लूप काय होईल ब्रेक होईल ब्रेक झाल्यानंतर काय करायचं न्यू लाईन ती न्यू लाईनमध्ये केल्यानंतर आय काय होईल आता इन्क्रीमेंट होईल एकने इन्क्रीमेंट झाल्यावर काय होईल 2 मग तिथे चेक होईल सेकंड रोला काय 10 नंतर काय होईल सेकंड आणि इथं काय होईल 1 2 3 4 5 इथं काय होईल सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम 10 सेकंड रो सेकंड कॉलम 10 सेकंड रो थर्ड कॉलम 10 सेकंड रो फोर्थ कॉलम 10 सेकंड रो 5 आणि एक कॉलम वाईज जाण्याचं काम कोण करतोय हा लूप करतोय आणि जेव्हा लूप ब्रेक होईल प्रिंटेफ स्लॅश एन करून काय होईल परत आय इन्क्रीमेंट होईल काय होईल 3 होईल 4 होईल 5 होईल आणि प्रत्येक ठिकाणी काय परत 10 आपले प्रिंट होतील काय होईल 10 आपले प्रिंट होतील आणि जेव्हा आयचा लूप ब्रेक होईल तेव्हा काय होईल आपला स्टॉप होईल आयचा लूप कुठं ब्रेक होईल जेव्हा माझा काय होईल आय 6 होऊन जाईल म्हणजे 5 पर्यंतच आपलं काय होणार आहे प्रिंट होणार आहे समजलं हा झाला आपला पॅटर्न जो मला प्रिंट करायचा होता आला त्यानं तर हा झाला पॅटर्न हा पॅटर्नला तुम्ही एक स्पेसिफिक कंडिशनमध्ये आपण काय करतो फक्त चेंजेस करतो आणि बाकी पूर्ण पॅटर्न काय होतं आपला जसं तसंच प्रिंट होतं आता हे झालं काय की एक सिम्पल पॅटर्न आहे आपण थोडंसं आता काय बघू हा झाला नंबर पॅटर्न पण झाला स्टार पण झाला आपला स्क्वेअर पॅटर्नमध्ये आता थोडेसे नंबर पॅटर्नवर पण क्वेश्चन आहे जसं की आता मला काय प्रिंट करायचं याच्यामध्ये काय लॉजिक लागणार आहे की जो रो नंबर आहे ना तोच 5 ठिकाणी प्रिंट करायचा काय करायचं रो नंबरच 5 ठिकाणी जेव्हा रो 1 आहे तर मी 1 काय करतोय 5 कॉलममध्ये प्रिंट करतोय जेव्हा रो 2 आहे तर सगळ्या ठिकाणी काय करतोय 2 प्रिंट करतोय जेव्हा रो 3 आहे तर काय केलं 3 प्रिंट करतोय आपल्याला काय करायचं राहतं बघा पहिले याला टाकून काय करायचं कशात टाकायचं आपल्याला एक स्क्वेअर म्हणजे की एका टेबलमध्ये टाकायचं टेबलमध्ये टाकल्यावर मला सगळ्यात पहिलं काय भेटतं की नंबर ऑफ रोज किती आहे नंबर ऑफ कॉलम किती नंबर ऑफ रोज किती आपले 1 2 3 4 5 आपले नंबर ऑफ रोज आहे नंबर ऑफ कॉलम्स किती आहे 1 2 3 4 5 हे नंबर ऑफ कॉलम्स आहे तर नंबर ऑफ रोज भेटले नंबर ऑफ कॉलम्स भेटले मला काय करायचं आता की मला या पॅटर्नमध्ये काय बघायचं की जेव्हा आय इज इक्वल टू 1 आहे तेव्हा जे इज इक्वल टू 1 2 3 4 5 सगळ्यांना प्रिंट आहे आय इज इक्वल टू 2 तेव्हा 1 2 3 4 5
3 तेव्हा पण 1 2 3 4 5 म्हणजे सगळ्या ठिकाणी काय करायचं मला प्रिंट करायचं. म्हणजे इथे स्पेस प्रिंट करायचे का आपल्याला नाही का, जेवढं लूप दिसतोय त्या लूपमध्ये जेवढ्या ठिकाणी चालतंय ज्या ज्या पोझिशनला तुम्ही चालताय तिथे काय करायचं तुम्हाला जो रो नंबर आहे ना त्यालाच प्रिंट करून द्यायचं. रो नंबर काय डिनोट करतो आपला आय. मग मी तर काय चेंजेस करू फक्त प्रोग्राममध्ये सांगा, प्रोग्राममध्ये काय चेंजेस करायचे फक्त इथं रो नंबरला प्रिंट करायचं ना आपल्याला, रो नंबरलाच प्रिंट करायचं. इथं काय केलं मी %d आणि इथं काय केलं मी आयला काय केलं प्रिंट केलं F9 केलं मी. F9 केल्यानंतर बघा जो रो नंबर आहे तोच काय झाला 5 वेळा प्रिंट झाला. आणि एका रोमध्ये तो नंबर 5 वेळेस प्रिंट होण्यासाठी आपण काय केलं I=1 पासून येईल. मग नंतर खालच्या लूपमध्ये येईल जेमध्ये काय होईल, जेमध्ये बघितलं जे 1 <5 आहे का आहे, तर तुम्ही काय करा प्रिंटेप %d काय केलं आयला प्रिंट केलं. आयला प्रिंट केलं म्हणजे काय आय काय रो नंबर, तो रो नंबरच काय करायचं मला 5 वेळेस प्रिंट करायचं. म्हणजे कंडिशनमध्ये काय चेंज झाली का, रो जेवढे नंबर ऑफ कॉलम्स आहे तेवढे नंबर ऑफ रो आहे आणि त्याच्यामध्ये प्रिंट टेप काय केलं मी %d आय करून घेतलं. म्हणजे काय जो रो नंबर आहे तोच आपला काय होईल 5 वेळेस प्रिंट होईल. तर हा झाला काय आपला, हा झाला आपला की नंबर पॅटर्न अजून एक वेगळे. आणि जर मला असं करायचं की 1 1 1 1 2 2 2 2 2 3 3 3 म्हणजे जो कॉलम नंबर आहे तोच मला काय करायचं प्रिंट करायचं. इथं काय करावं लागेल मला, कॉलम नंबर आहे त्याला प्रिंट करायचं, तर कॉलमचं जे काय करायचं कॉलमचं जे F9 केलं मी, काय मिळालं मला F9 केल्यानंतर इथं पहिले याला क्लोज करून देतो. F9 करतो मी, परत बिल्ड अँड रन करतो. बिल्ड अँड रन केलं बघा, जो आपला काय होता कॉलम नंबर होता तोच प्रिंट करतोय 5 वेळेस मी 1 2 3 4 5. आणि मी कॉलम नंबरला प्रिंट करायचं म्हणून काय केलं % जे मी तिथं करून दिलं. तर अशी इझी पॅटर्न आहे, तुम्हाला हे जमून पण जातील. समजलं की इथं आपल्याला काय करायचं हे पहिलं मेन कारण समजलं. आता नेक्स्ट काय माहिती का, काही पॅटर्न असे, हा पण झाला आपला, हा पण झाला. आता मला काय करायचं आहे की 1 नंतर हा पण झाला आपला की कॉलम नंबरला आपण प्रिंट केलं आहे. त्याचं 5 स्टेपमध्ये ॲनालिसिस मी इथं लिहिलेलं आहे, तुम्ही करायला करू शकता. नंतर रो नंबरला प्रिंट करायचं, हा पण झाला आपला. आता मला काय करायचं माहिती का, 5 4 3 2 1 असं प्रिंट करायचं. म्हणजे काय करावं लागेल 5 4 3 2 1 म्हणजे काय चेंज करायचं माहिती का, फक्त काय करायचं माहिती का की माझं मधला जो लूप आहे जेव्हा I=1 आहे तेव्हा काय झालं पाहिजे 5 4 3 2 1 म्हणजे कॉलम नंबरच आपला काय आपला जो रोमध्ये काय करायचं कॉलम नंबर आहे तो प्रिंट करायचा. पण कोणता कॉलम नंबर, जेवाला. मी इथे काय करतो माहिती का, मला रिवर्स नंबर पाहिजे की 5 नंतर काय > काय करावं लागेल मला, > कुठपर्यंत जायचं, ग्रेटर दॅन काय पाहिजे, > 1 पाहिजे. रिवर्स नंबर प्रिंट करायचे ना. मग मी जो रिवर्स नंबर प्रिंट करतो म्हणजे कॉलममध्ये प्रिंट कोण करायचं आपल्याला 5 4 3 2 1. मग मी काय करतो कॉलमला चेंज करून देतो ना 5 4 3 2 1 आणि त्या काय करतो जेला काय करतो मी 1 1 नी मायनस करतो. F9 केलं मी, बघा आपल्याला जो पाहिजे होता 5 4 3 2 1 5 4 3 2 1 5 4 3 2 1 5 4 3 2 1 प्रिंट झाला. काय केलं मी तर सांगा बरं, काय केलं इथं बघा लूपमध्ये बघा मी काय केलं इथं. सगळ्यात पहिलं बघा की आपलं काय झालं I=1 म्हणजे I=1 म्हणजे काय ही रो नंबर. नंतर 1 <5 आहे का, 1 <5 हा आहे. तुम्ही काय करा खालच्या लूपमध्ये या, खालच्या लूपमध्ये काय J= कोण स्टार्ट करायचं 5 पासून. मग इथे चेक होईल काय J>= 1 आहे का, हो आहे 5 <= 1 आहे. तर तुम्ही काय करा त्या जेला प्रिंट करा. जेमध्ये व्हॅल्यू काय 5, ती 5 काय होईल आपली फर्स्ट जेला प्रिंट होईल. नंतर काय करा तुम्ही हे प्रिंट झाल्यानंतर जेला तुम्ही 1 नी मायनस करा, मायनस करून काय होईल 4 <= 1 आहे का, आहे तर तुम्ही काय करा त्या 4ला प्रिंट करा. असंच 4 म्हणून 1 गेल्यावर काय होईल 3, नंतर काय होईल 2, नंतर 1 असा पॅटर्न प्रिंट होईल. आणि जेव्हा आपली काय होईल हा लूप ब्रेक होईल, लूप ब्रेक झाल्यानंतर प्रिंटफ स्लॅशन झाल्यानंतर काय नवीन लाईन येईल. नवीन लाईनमध्ये पण काय होईल परत 5 जो जे नंबर आहे जो आपण जे 5 पासून इनिशियलाइज केला आणि ग्रेटर दॅन काय 1 केला आहे >= 1 5 4 3 2 1 नंतर काय होईल परत 5 4 3 2 1 नंतर काय केलं 5 4 3 2 1 नंतर काय केलं 5 4 3 2 1. मग इथे काय केलं 1 2 3 4 आणि 5 हे झाले आपले रो नंबर आणि काय 1 2 3 4 आणि 5 हे झाले आपले कॉलम नंबर. तर रो नंबर आणि कॉलम नंबर वाईज काय मिळालं मला हा पूर्ण पॅटर्न आपल्याला प्रिंट झालेला. आणि तो पॅटर्न पण मी कसा प्रिंट केला आहे की मला बघ काय करायचं होतं की जो कॉलमचा नंबर आहे जेवाला तोच प्रिंट करायचा होता. कशावरून समजलं कारण काय 5 4 3 2 1. मग जर मला मी लूपलाच काय केलं इनिशियलाइजर जर 5 पासून केलं तर आणि त्याच्यामधून एक एक इन्क्रीमेंट केला तर मला तो जेवाला नंबर काय एक ठिकाणी प्रिंट करू शकतो आला. आणि एका रोमध्ये करायचं होतं मी काय केलं मी कॉलम नंबरला प्रिंट करून दिलं. समजलं. हा झाला आपला काय हा झाला आपला नंबर पॅटर्न आलं त्यानं.
अजून असे खूप सारे क्वेश्चन आहे म्हणजे काय करतो आपण फक्त कंडिशनमध्ये चेंज करतो, बाकी सगळं काय चालणार आहे आपलं लूप व्यवस्थित जसं आहे तसंच चालणार आहे. आलं ध्यानात. या नंबर पॅटर्नला आपण C++ मध्ये पण घेणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. इथं जेवढं समजलं तेवढं आता करा. तसंच अजून एक नंबर पॅटर्न आहे की मला काय करायचं आहे की त्याचं स्क्वेअर प्रिंट करत चालायचं आहे. म्हणजे की काय लॉजिक लागू शकतं इथं बघा थोडंसं, की जेव्हा 1 कॉलम आहे तेव्हा काय सगळ्या ठिकाणी 1 1 दिसते मला, आणि इथं मला माहिती रो आणि कॉलम किती, रो 5 आहे, कॉलम पण 5 आहे. 1 रो आहे तर 1 प्रिंट केलं, 2 रो आहे तर काय सगळ्या ठिकाणी 2चा स्क्वेअर प्रिंट केला, दिसतो का तुम्हाला 2 × 2. 3 आहे तर 3चा स्क्वेअर प्रिंट केला आहे. म्हणजे मला इथे काय करावं लागेल फक्त, जेव्हा जेव्हा कॉलम सगळ्या ठिकाणी जो कॉलमचा नंबर आहे त्याचा काय करायचं फक्त मला स्क्वेअर इथं प्रिंट करायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी काय राहणार सेम. म्हणजे इथं काय करावं लागेल मला जे इंटू आणि जे, आणि इथं लूपमध्ये काय करावं लागेल मला चेंजेस, की जे आपला 1 पासून चालला पाहिजे आणि जे लेस दॅन इक्वल टू काय झालं पाहिजे, कारण 1 पासून तर 5 पर्यंत करायचं ना. 1 लेस दॅन इक्वल टू काय इथं असेल आपला 5, आणि जेला काय करायचं आहे 1 1 नी इन्क्रीमेंट करायचं. जेला काय करायचं आहे 1 1 नी इन्क्रीमेंट करायचं. इथं काय केलं F9 दाबलं मी. F9 दाबल्यानंतर बघा 1 4 9 1 हा 1चा स्क्वेअर 1च आहे, 2चा स्क्वेअर काय 4 आहे, 3चा स्क्वेअर काय 9 आहे, 4चा स्क्वेअर काय 16 आहे, 5चा स्क्वेअर काय 25. असे सगळे काय झाले आपले प्रिंट झाले. चेंजेस काय केलं बघा, की आपल्याला रो किती आहे 1 पासून 5, कॉलम किती 1 पासून 5 पर्यंत. पर्सेंटी मला मी बघितलं काय बघितलं पॅटर्नमध्ये मला दिसलं की जो कॉलमचा नंबर आहे त्याचंच काय होतं स्क्वेअर ठिकाणी प्रिंट होतं. इथे काय केलं मी फक्त जे इंटू जे जो कॉलम नंबर त्याचा स्क्वेअर करून दिला. जसं जसं लूप चाललं तसं काय होईल 1 रोला 1 4 9 16 25 असं प्रिंट होईल, दुसऱ्या रोला 1 4 9 60 25 प्रिंट होईल. समजलं. तर हे झालं आपलं काय पॅटर्न प्रिंटिंगचे क्वेश्चन. आता काही उद्या क्वेश्चन घ्यायचे आपल्याला कोणते की जसं की मला पुढच्या लेक्चरमध्ये काय काय शिकवायचं तुम्हाला. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कॅरेक्टर पॅटर्न कसे प्रिंट करतात ते शिकवायचे. कॅरेक्टर पॅटर्नचे 2-3 क्वेश्चन घेऊ, त्याच्यानंतर ट्रायंगल पॅटर्न कसे प्रिंट करतात ते बघू, सिम्पल पिरॅमिड पॅटर्न कोणते हे सर्व गोष्टी आपल्याला शिकायचे. आता मेन काम काय आहे तुमचं, की आपली आता इथून पुढे व्हिडिओची लेंथ मी 25 ते 30 मिनिटच ठेवणार आहे. नंबर ऑफ व्हिडिओज थोडे जास्त होतील, पण तुम्ही जेवढा कमी वेळेमध्ये जास्त कंटेंट डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस करा, मी जे क्वेश्चन देतो तुम्ही ते प्रॅक्टिस करा. या क्वेश्चन ज्यांनी व्यवस्थित केले पॅटर्न प्रिंटिंग त्याचं स्ट्रॉंग राहतं, त्याचं लॉजिक बिल्डिंग खूप स्ट्रॉंग राहील. आपले DSA आणि ॲरे वगैरे त्या क्वेश्चनमध्ये ॲरे स्ट्रिंग वगैरे जेव्हा आपण पुढे शिकू त्याच्यामध्ये जास्त स्ट्रॉंग बनेल. हे क्वेश्चन मी जसे C++ मध्ये पण घेणार आहे, पण आता आपण एक C लँग्वेजचा पार्ट म्हणून पूर्णपणे काय करतो डिस्कस इथे करतोय. ऑलमोस्ट सेमच राहतं, लॉजिक सगळ्या लँग्वेजमध्ये सेम राहतं, फक्त काय सिंटॅक्समध्ये चेंज असतो. आता काय करायचं आहे, पहिलं लेक्चर ज्यांनी अजून बघितलेलं नाही, दुसरे तिसरे लेक्चर बघितलेले नाही, मागचे सगळे लेक्चर बघून घ्या, कारण आपल्याला सगळे कंप्लीट करा सिलेबस. मग हे लेक्चर बघा, मागचं जे नेस्टेड फॉर लूपवाला तरी ॲटलिस्ट लेक्चर बघा, मग हे बघा. मी थोडंच कंटेंट टाकतो की एक जास्त ओव्हरलोड नको व्हायला एकखटी. पुढच्या लेक्चरमध्ये काय करा, मी अल्फाबेट पॅटर्न घेईल स्क्वेअर शेपमध्येच, आणि मग त्याच्यानंतर काय घेईल स्क्वेअर नंतर ट्रायंगल शेप घेऊ, आणि ट्रायंगल नंतर आपण काय करू सिम्पल पिरॅमिड, आणि नंतर डायमंड पिरॅमिड. एवढे 4-5 लेक्चर ह्या पॅटर्न प्रिंटिंग होणार आहे. तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. हे जर व्यवस्थित झालं तुमचं, नेक्स्ट लेक्चरमध्ये ट्रायंगल पॅटर्न आणि त्याच्यामध्ये जास्त आपल्याला मजा येईल, कारण तिथं मी ज्या शेप सांगितल्या ना ॲक्च्युअलमध्ये त्या तिथं अप्लाय होणार. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.